मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण आज भरत आहोत. तो कशा पद्धतीने भरावायचा? नारी शक्ती दूत हे ॲप आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपण आपला मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला OTP येणार आहे. OTP आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डिस्प्ले दिसणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म हा ओपन होत आहे. हा आपण आपल्या मोबाईलवरती भरू शकतो. त्या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव, महिलेचे पती किंवा वडिलांचं नाव त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. जन्मतारीख टाकावं लागणार आहे. अर्जदार जी महिला असणार आहे तिचं जन्माचं ठिकाण म्हणजे जिल्हा, गाव, ग्रामपंचायत आणि पिनकोड जन्माच्या ठिकाणचं टाकावं लागणार आहे. त्यानंतर पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तुमची वैवाहिक स्थिती, तुमचं लग्न झालेलं असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर बँकेचे डिटेल अर्जदाराचे त्या ठिकाणी भरावायचे आहेत. बँकेचे पूर्ण नाव, महिला लाभार्थ्याचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे फॉर्म भरताना. त्यानंतर आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी जोडलेला आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अशा पद्धतीने हो किंवा नाही हे विचारलं जाणार आहे. त्यानंतर आपल्याला कागदपत्रही अपलोड करावायचे आहेत. आधार कार्ड अपलोड करायचे, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचे. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आणि बँक पासबुक अपलोड करायचे. आणि त्यानंतर अर्जदाराचा एक ऑनलाईन पद्धतीने फोटो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरती आपण आपला फॉर्म भरू शकतो. आता जे हमीपत्र जे आहे ते आपल्याला कुठे भेटणार आहे तर या ॲपवरती या ठिकाणी योजनांमध्ये हमीपत्राची PDF आपण डाउनलोड करू शकतो आणि ती डाउनलोड केलेली PDF आपण फॉर्म भरताना त्या ठिकाणी अपलोड करू शकतो. अशा पद्धतीने आपण आपला फॉर्म आपल्या मोबाईलवरती भरू शकतो. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.